हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्लेस ऑफ मिरॅकल. 10th SSC 2025 ची जी एक्झाम येणारी आहे त्यासाठी आपण क्वेश्चन सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे प्रोबॅबिलिटी. ओके, माझा सर्वात फेवरेट चॅप्टर आहे का तर जोपर्यंत आपण मॅथ्स शिकणार आहे आपल्याला प्रोबॅबिलिटी शिकायचंच आहे. ओके बाळांनो, तर याच्यासाठी आपण घेणार आहोत 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑन प्रोबॅबिलिटी फॉर क्लास 10th. ओके, त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट क्वेश्चन आहे. काय आहे बाळांनो फर्स्ट क्वेश्चन असा आहे, इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/2 देन वी हॅव टू सॉल्व दॅट नंबर ऑफ एस. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फाइंड आउट करायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, जो काही ए इव्हेंट असणार आहे त्याची प्रोबॅबिलिटी गिवन आहे आणि नंबर ऑफ ए दिलेला आहे जो की 5 आहे. ओके, आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वर्ष झाला आपण अभ्यास करतोय, आपल्याला फॉर्म्युला हा माहितीच पाहिजे. काय फॉर्म्युला आहे बाळांनो? इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, काय फॉर्म्युला करणार आहे आपण? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. बरोबर, हाच फॉर्म्युला लिहिताय तुम्ही पण. बरोबर, हाच फॉर्म्युला शिकलाय वर्षभर आपण. ओके, तो सेम फॉर्म्युला आहे. नंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती दिलेला आहे? 1/2 इज इक्वल टू नंबर ऑफ ए किती दिलेला आहे? 5 अपॉन नंबर ऑफ एस. वी हॅव टू फाइंड इट आउट. ओके, नाव काय करतो बाळांनो? असं असल्यानंतर आपण क्रॉस, राईट, नंबर ऑफ एस इंटू 1 दॅट मीन्स नंबर ऑफ एस इज इक्वल टू 5 इंटू 2 10. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस इज इक्वल टू 10. समजलंय? पटकन लिहून घ्यायचं, नाही तर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. ओके बाळांनो, नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट that a number chosen from 1 to 100 is a prime number. की असे नंबर आपल्याला चूज करायचे जे 1 to 100 असणार आहेत आणि त्यातलेही आपल्याला काय करायचे? प्राइम नंबर फाइंड आउट करायचे. सो एस इज इक्वल टू किती येणार आहे बाळांनो? 1 2 3 4 अप टू दी काय येणार आहे? 100. बरोबर आहे. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती झाले? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसेस किती झाले आपले? 100. आता त्यांनी आपल्याला इव्हेंट इथे दिलेला आहे. काय इव्हेंट दिलेला आहे? इव्हेंट ए, सपोज वी कन्सिडर इट एज ए. इव्हेंट ए काय दिलेला आहे? नंबर इज अ प्राइम नंबर. नंबर जो आपण चूज करणार आहोत नंबर इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर तो काय असणार आहे? ए इज इक्वल टू काय काय येणार आहे? प्राइम नंबर स्टार्ट्स फ्रॉम 2. शाबाश. 2 3 अगेन 5 7. ओके, अप टू दी लास्ट प्राइम नंबर कुठला आहे? असा नंबर की जो फक्त आणि फक्त 1 आणि त्याच नंबरने काय होतं? डिवाइड होतो. आय थिंक लास्ट नंबर आहे प्राइम नंबर 97. बिकॉज 98 ला कशाने डिवाइड करू शकतो आपण? 2 ने डिवाइड करू शकतो. 99 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो आणि 100 ला तर आपण 2 ने 5 ने कशाने डिवाइड करू शकतो. सो हे झाले प्राइम नंबरची लिस्ट. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? नेक्स्ट वन, नंबर ऑफ ए. बरोबर आहे, नंबर ऑफ ए फाइंड आउट करणार आहोत. किती असणार आहे नंबर ऑफ ए? तुम्ही जर लिस्ट फाइंड आउट केली तर नंबर ऑफ ए म्हणजे प्राइम नंबर फ्रॉम 1 to 100 येतात 25. ओके, हे काढून बघा लिस्ट किती मोठी होते. 25 आपले प्राइम नंबर्स येतात फ्रॉम 1 to 100. आता आपल्याला काय करायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए विच इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. टोटल सॅम्पल स्पेस किती आहेत आणि त्यातला तुमचा इव्हेंट कितीचा आहे? सो इव्हेंट किती आहे आपला? 25. नंबर ऑफ ए किती आहे? 25. आणि नंबर ऑफ एस सॅम्पल स्पेस किती आहे? 100. बरोबर आहे बाळांनो. सो 25 1 जा 25 आणि 25 4 जा 100. सो आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आलेलं आहे? 1/4. ओके, समजते बाळांनो? इझी आहे. चला पटकन लिहून घ्या. ओके, नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि फार 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 इझी आहे. काय आहे? राईट अ सॅम्पल स्पेस इफ 2 कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली. आपल्याला सॅम्पल स्पेस फक्त लिहायचा आहे. 1 मार्क साठी हा क्वेश्चन येतो. सॅम्पल स्पेस लिहायचा आहे आणि 2 कॉइन्स आपण काय करतोय? टॉस करतोय. तो 2 कॉइन्स टॉस करतोय. बाळांनो, एका कॉइन मध्ये काय काय असतं? हेड आणि टेल. बरोबर, दुसऱ्या कॉइनचं पण काय येणार आहे? हेड आणि टेल. तो कॉम्बिनेशन कसं होणार आहे? एकतर हेड हेड येऊ शकतं, आफ्टर दॅट हेड टेल येऊ शकतं, नंतर टेल आणि हेड येऊ शकतं. बरोबर की नाही? याचं याच्या बरोबर असं कॉम्बिनेशन होऊ शकतं किंवा असं आणि हे असं कॉम्बिनेशन.
दॅट मीन्स टेल. ओके, सो हे येऊ शकतात आपले सॅम्पल स्पेस. समजतंय? नेक्स्ट असाच एक क्वेश्चन आहे की आपल्याला सॅम्पल स्पेसेस लिहायचे, पण आता कॉइन नाहीये, आता काय आहे, डायला थ्रो करायचे. डाय खेळता ना तुम्ही, सापशिडी खेळताना त्यातला जो डाय असतो त्यालाच थ्रो करायचे आपल्याला, आणि आपल्याला सॅम्पल स्पेस फाइंड आउट करायचे. बाळांनो मी डाय थ्रो केला, 1 येऊ शकतं, 2 येऊ शकतं, 3, 4, 5 आणि 6. बरोबर आहे. सो लास्ट काय असणार आहे, 6. 6च्या पुढे जातो का आपला डाय? नाही. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले बाळांनो? 1 2 3 4 5 6. सो नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झाले 6. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बाळांनो? इन अ सेट ऑफ 25 कार्ड्स, each card bears only one number from 1 to 25 and one card is drawn randomly. Write a sample space and number of the sample space. सो आपल्याला सॅम्पल स्पेस फाइंड आउट करायचं आणि कार्ड काय करायचे आपल्याला काढायचे. ओके, 1 पासून 25 पर्यंत कार्ड्स आहेत. सो आपलं सॅम्पल स्पेस काय येणार आहे? 1 2 3 4 अप टू दी 25. बरोबर आहे. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे बाळांनो? टोटल 25 कार्ड्स आहेत, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार आहे? 25. समजतंय? इझी आहे ना? चला नेक्स्ट क्वेश्चन. सॅम्पल स्पेसेस काढायचे लिहायचे आपल्याला, बट थोडंसं ट्रिकी आहे. काय ट्रिकी आहे? अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ द डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपिटेशन. राईट अ सॅम्पल स्पेस. आपल्याला काय नंबर दिलेले आहेत? 2 3 आणि 5 असे नंबर्स दिलेले आहेत, आणि याला यूज करून आपल्याला 2 डिजिट नंबर सिरीज लिहायचे, म्हणजे सिक्वेन्स लिहायचा. काय काय करू शकतो आपण? 2 आणि 3चं कॉम्बिनेशन, 2 डिजिटच नंबर लिहायचा आहे मला. बरोबर आहे. सो 23 झालं, नंतर 25, आफ्टर दॅट 32. बरोबर आहे. नेक्स्ट 35, नेक्स्ट 52. बरोबर आहे. नंतर 53 आणि नॉट रिपिटेशन म्हटले. जर इथं रिपिटेशन अलाउ असतं तर आपण 22 पण लिहिलं असतं, 23 पण लिहिलं असतं आणि 55 पण लिहिलं असतं. बट इथं काय म्हणले? रिपिटेशन नॉट अलाउड. दॅट्स वाय 23, 25, 32, 35, 52 and 53. दिस इज माय आन्सर. समजते बाळांनो? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट अन इव्हेंट इन दी सेट फ्रॉम दी फॉलोइंग रॅन्डम एक्सपेरिमेंट. असं काहीतरी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? इफ 1 die is thrown, the number obtained on a face, upper face is even. डाय थ्रो करायचा आहे आणि जो काही नंबर ऑप्टेन होणार आहे तो नंबर काय पाहिजे आपल्याला? इव्हन नंबर पाहिजे. सो असं आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. बाळांनो आपल्याला माहिती आहे डाय थ्रो केल्यानंतर 1 to 6 असे नंबर येतात. त्यातले इव्हन नंबर्स कुठले कुठले आहेत? इव्हन नंबर म्हणजे असे नंबर जे डिव्हिजिबल बाय 2 आहेत. सो डिव्हिजिबल बाय 2 आहे, 4 आहे, 6 आहे. बरोबर. आपल्याला 6 पर्यंतच जायचं कारण की डाय थ्रो केल्यानंतर कुठपर्यंत जातो आपण? 6 पर्यंतच जातो. सो दिस इज अवर सॅम्पल स्पेस. समजते बाळांनो? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो. फाइंड दी प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड व्हेन 1 coin इज टॉस. एकच कॉइन टॉस करणार आहे आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची पाहिजे? गेटिंग अ हेडची. सो एस इज इक्वल टू आपलं काय असणार आहे? हेड किंवा टेल येऊ शकतं एक कॉइन टॉस केल्यानंतर. आफ्टर दॅट नंबर ऑफ एस किती झालं बाळांनो? 2. इथे आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. सो एस तर लिहिलाच आपण, त्याच्याबरोबर नंबर ऑफ एस पण लिहिणार आहे. नंतर इव्हेंट ए काय म्हटलेलं आहे त्यांनी? इव्हेंट ए सपोज आपण कन्सिडर करूया, जो की म्हटलेला आहे की काय हवंय आपल्याला? गेटिंग हेड. राईट. गेटिंग हेड म्हणजे फक्त आणि फक्त एचच हवंय मला माझ्या सॅम्पल स्पेसच्या याच्यामध्ये. ओके, सो नंबर ऑफ ए किती झालं? 1. बरोबर आहे. नंबर ऑफ एस 2 आलं होतं, नंबर ऑफ ए किती झालंय? 1. आता आपल्याला काय करायचंय? प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड आउट करायचे, विच इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. सो नंबर ऑफ ए किती आहे? 1 आणि नंबर ऑफ एस किती आहे? 2. दिस इज माय आन्सर. ओके बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे. इफ 1 die is rolled, then find the probability of number on upper face is a prime. अगेन सेम आहे. एस इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे? सॅम्पल स्पेस एक डाय थ्रो करतोय म्हणजे काय येणार आहे? 1 2 3 4 5 and 6. These are what? Sample spaces. Okay. After we have to write down number of sample spaces किती येणार आहे बाळांनो? 6. नेक्स्ट थिंग इज ए इज इक्वल टू काय आहे? प्राइम नंबर. इव्हेंट ए काय आहे? प्राइम नंबर ऑन अप्पर फेस. अप्पर फेसला काय पाहिजे मला? प्राइम नंबर हवाय.
ओके, नेक्स्ट a इज इक्वल टू प्राइम नंबर स्टार्ट्स फ्रॉम 2 प्राइम आहे, 3 प्राइम आहे, आफ्टर दॅट 4 प्राइम आहे का नाही. नेक्स्ट 5, अगेन 6 पण प्राइम नंबर नाहीये. नेक्स्ट नंबर ऑफ ए आपल्याला लिहायचं आहे, किती लिहिणार आहे आपण 3, आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस विच इज इक्वल टू 3/6, मतलब 3 1 जा 3 2 जा. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे प्राइम नंबर अप्पर फेसवर येण्याचे चान्सेस किती आहे 1/2. ओके, समजताय. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाळांनो आपल्याला, इफ नंबर ऑफ एस इज गिवन विच इज इक्वल टू 10 and probability of a is given which is equal to 1/5, then we have to find out number of a. आपल्याला फाइंड आउट करायचं, काय फाइंड आउट करायचं आहे नंबर ऑफ ए. आता आपल्याला फॉर्म्युला चांगल्या पद्धतीने लर्न झालेला आहे प्रोबॅबिलिटीचा. सो काय फॉर्म्युला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत चला पुट करूया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती दिलेलं आहे 1/5. नंबर ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सो राईट इट ॲज इट इज. नेक्स्ट नंबर ऑफ एस दिलेला आहे विच इज इक्वल टू 10. ओके, आता काय करणार आहे बाळांनो, आपण 10 ला या इकडे पाठवूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार, राईट. डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला जाणार. सो 1 × 10 किती होणार आहे 10/5 इज इक्वल टू नंबर ऑफ ए. सो नंबर ऑफ ए इज इक्वल टू 5 1 जा 5 2 जा. सो नंबर ऑफ ए किती झालं बाळांनो 2. दिस इज माय आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की जो आपण आता प्रिव्हियस सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये फक्त थोडेसे चेंजेस दिलेले आहेत. आता इथं दिलेलं आहे इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज गिवन विच इज इक्वल टू 1/2 and number of a is given which is equal to 4. we have to find out number of s. काय फाइंड आउट करायचं बाळांनो आपल्याला नंबर ऑफ एस फाइंड आउट करायचं, बरोबर. सेम फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, कुठला, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ओके, पुट द व्हॅल्यूज. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आहे 1/2 इज इक्वल टू नंबर ऑफ ए 4 अपॉन नंबर ऑफ एस आपल्याला फाइंड इट आउट करायचं आहे. ओके, सो नंबर ऑफ एस इंटू 1 किती येणार आहे, नंबर ऑफ एस इज इक्वल टू 4 इंटू काय होणार आहे 2. दॅट मीन्स 4 × 2. नंबर ऑफ एस इज इक्वल टू काय होणार आहे 8. अँड दिस इज माय आन्सर. तर मुलांनो हे होते आपले 10 मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्क क्वेश्चन ऑन प्रोबॅबिलिटी. मुलांनो काहीही डाऊट असेल तर कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुल नका विसरू. थँक्यू.